सांगली महापालिकेतील 1272 बदली रोजंदारी मानधन कर्मचाऱ्यांना कायमसेवेत समाविष्ट करून घेण्याच्या त्रुटी प्रस्ताव शासनास तात्काळ पाठवण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजूर व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कामगार संघटनेच्या वतीने सांगलीच्या महापालिकेसमोर कामगार संघटनेचे नेते समीर लालबेग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। महापालिकेने त्वरित कामगारांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील 1272 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मागच महापालिका सांगली यांनी शासनास पाठवून दिलेला आहे। परंतु त्या ठिकाणाहून महापालिका सांगलीच की त्रुटी त्याच्यामध्ये काही आहे का, सुधारणा काही करता येतात का, की तपास करता येतात, खातरजमा करा आणि परत एक सुधारित प्रस्ताव मुंबई शासनास आम्हाला पाठवून द्या असं पत्र मुंबई शासनाने सांगली महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे। परंतु या महानगरपालिका या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या अडचणी सोडवण्याबाबतीत एकदम फेल गेलेला आहे। त्यांची त्या पद्धतीत उदासीनता आहे। आज हे सफाई कर्मचारी 1986 पासून या ठिकाणी कार्यरत आहे। त्यांची हलाखीची परिस्थिती झाली आहे। कोरोनाच्या काळात या महामारीच्या काळामध्ये सर्वात जास्त ग्राउंड लेवलला काम करणारा म्हणजे हा आमचा सफाई कर्मचारी आहे। परंतु आज त्यांची वास्तविक पाहता त्यांची परिस्थिती ही फार हलाखीची झालेली आहे। आज आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन वारंवार आयुक्त साहेबांना भेटलेलो आहे, परंतु तरीही त्यांची उदासीनता जात नाही आणि ह्या सफाई कर्मचाऱ्यांच्याकडे बघण्याचं आणि त्यांचं प्रश्न सोडवण्याचं कोणतंही काम या महानगरपालिका प्रशासनाकडून झालेलं नाही। परंतु आज आम्ही या ठिकाणी एक लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। हे अखिल भारतीय सफाई मजदूर तसेच संलग्न अण्णाभाऊ साठे कामगार संघटना यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे। हा आंदोलन आम्ही अगर तुम्ही या ठिकाणाहून या कायम करण्याचा बदली मानधन रोजंदारीचा प्रस्ताव तात्काळ अगर नाही पाठवला तर आम्ही हा आंदोलन तीव्र करणार आहे आणि या शासनास दाखवून देणार आहे की कर्मचारी संघटना काय करू शकते। अनेक कर्मचारी संघटना या ठिकाणी तुम्हाला निवेदन दिलेले आहेत, तुम्ही त्यांना त्यांचे चेहऱ्याची टोपरी त्यांना दाखवलेला आहे, परंतु ही संघटना या कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। या निमित्तानं मी एवढंच या ठिकाणी नमूद करतो। 1272 सांगली महानगरपालिकेतील बदली मानधन रोजंदारी यांना कायम करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेनं मागच्याच वेळेला शासनास पाठवलेला आहे। परंतु तिथून काही त्रुटी त्या प्रस्तावात आहेत। काही त्रुटी असल्यामुळे हा प्रस्ताव परत सांगली महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे। तो त्रुटी प्रस्ताव सादर करून सुधारित करून परत शासनास पाठवण्यासंबंधी शासनाने निर्देश दिलेले आहे सांगली महानगरपालिकेला। परंतु सांगली महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा कोणताही प्रश्न आला तर उदासीन होते, कारण हा सफाई कर्मचारी कोरोनाच्या महामारी असू दे कुठलीही महामारी असू दे तर 3 प्रमुख घटकापैकी एक घटक असून सुद्धा त्यांच्याकडं हा महापालिका प्रशासन दुर्लक्षित केलेला आहे आणि हा अनुभव प्रत्येक वेळेला येत असतो। आज या ठिकाणी 5 महिने झालेला आहे सदर सुधारित प्रस्ताव पाठवून द्या असं यांना पाठवून देऊन शासनाने पाठवून देऊन तरी हा प्रस्ताव मुंबई शासनास पाठवले गेलेला नाही। आज आम्ही या ठिकाणी हा प्रस्ताव तात्काळ पाठवण्यासंबंधी अखिल भारतीय सफाई मजदूर ट्रेड ॲक्ट युनियन यांच्या माध्यमातून तसेच संलग्न आमचे अण्णाभाऊ साठे कामगार संघटना यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन केलेलं आहे। मी या महानगरपालिका प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की अनेक संघटनांनी पाठपुरावा केलेला आहे, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्षित केलेला आहे, परंतु आज आमच्या संघटनेनं हा तीव्र आंदोलन या ठिकाणी उभा केलेला आहे आणि पुढच्या भविष्य काळामध्ये जोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कायम नोकरीमध्ये करत नाही तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करत राहू एवढंच इशारा मी या ठिकाणी महापालिका प्रशासनाला देतो।